नमस्कार मंडळी, चला तर आज आपण बनवूया व्हेज रोल। तेही दोन प्रकारचे इथे दाखवले आहेत। ते तुम्ही मुलांना टिफिन मध्ये, ब्रेकफास्ट मध्ये किंवा इव्हनिंग स्नॅक्स मध्ये देता येतील असे हे बनवलेले आणि झटपट तयार होतात। चला तर मग आपण पहिली रेसिपी बघूया। पहिली रेसिपी आहे बटाटा व्हेज चीज रोलची। आता यासाठी इथं मी काजूची कणी 3 चम्मच घेतलेली आहे। तुम्ही इथं काजू घेतले तरी चालू शकतील, माझ्याकडे अवेलेबल नव्हते त्यामुळे मी इथं काजूची कणी घेतलेली। त्यानंतर मगज बीज घेतलेला आहे आणि ते 2 चम्मच घेतलेले। त्यामध्ये एकदम कडक असं गरम पाणी घालून घ्यायचे। आता इथं काजूची कणी आहे ती खराब असल्यामुळे 2 ते 3 पाण्यातून, गरम पाण्यातून सुरुवातीला इथं मी धुवून घेणार आहे आणि त्यानंतर त्यामध्ये पाणी घालून आपण भिजत ठेवायचे आहे। आता इथे बघू शकता पाणी ओतल्यानंतर किती खराब पाणी वरती निघालेलं आहे, कारण की ती दिसतानाच थोडीशी हे दिसते। तर तुम्ही इथं काजूचा वापर केला तरीही चालू शकेल। आता इथं तसंच मी परत पाणी ओतून घेतलेले आणि परत आपण एका पाण्यातून धुवून त्यानंतर मी हे भिजत ठेवलेलं आहे। आता इथं मी एक परात घेतलेली आणि त्यामध्ये गव्हाचं पीठ आहे ते 1 वाटी घेतलं आणि त्याचबरोबर इथं मैदा 1 वाटी घेतलेला आहे। तुम्हाला हवं असेल तर नुसत्या मैद्याचे बनवले तरीही चालू शकतं, परंतु गव्हाचं पीठ आणि मैद्याचे आपण ज्यावेळेस रोटी बनवतो त्यावेळेस एक सॉफ्टनेस पण त्याला असतो आणि व्यवस्थित असे बनले जाते, जास्त वातड बनत नाहीत। त्यामुळे शक्यतो आहे ते अर्ध गव्हाचं पीठ आणि अर्ध मैद्याचं पीठ घेऊन याच्या रोट्या तयार करायच्या आहेत। इथं मी 1.5 चमचा तेल घातलं, चवीनुसार मीठ घातलं आणि थंड पाण्यामध्ये म्हणजे आपलं नॉर्मल टेम्परेचरच्या पाण्यामध्ये हे पीठ आहे ते मळून घ्यायचे। आता इथं बघू शकता पीठ आपलं मळत आलेलं आहे आणि पीठ मळताना एकदम चांगलं स्मूथ असं पीठ होईल अशा पद्धतीने मळून घ्यायचे। एकदम जास्त पातळ पण नाही आणि एकदम जास्त कडक पण नाही राहिलं पाहिजे। आता इथे 1 चमचा तेल टाकायचं आणि पीठ चांगलं परत घुसळून आहे ते मळून घ्यायचं आहे। पीठ असं एकदम स्मूथली झालं पाहिजे आणि एकदम चिकन झालं पाहिजे अशा पद्धतीने पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे। आता इथे पीठ मळून झालेले आहे। आता आपण एक 15 ते 20 मिनिटांसाठी असंच पीठ आहे ते झाकून ठेवूया आणि तोपर्यंत आपण भाजी तयार करूया। आता इथं मी पावशर पनीर घेतलं होतं, त्याच्यातील थोडंसं पनीर आहे ते काढून ठेवलेलं आहे आणि बाकीचं पनीर आहे ते त्याचे बारीक बारीक क्यूब असे पद्धतीने करून घेतलेले ते तर बघू शकता। आता हे क्यूब कट करून झालेले आहेत आणि त्यानंतर आपण आता त्याचा मसाला करून घेऊया। तुम्ही बघू शकता एवढं पनीर मी बाजूला काढून ठेवलेलं आहे। आता इथं मी 3 चम्मच आहे ते दही घेतलेलं आहे। दही शक्यतो थोडंसं घट्ट घ्यायचं म्हणजे त्याला पाणी जास्त सुटत नाही आणि पनीर आहे ते पातळ बनत नाही। इथं कश्मीरी लाल मिरची 1 चमचा घातलेली, जिरा पावडर अर्धा चमचा घातलेली, धने पावडर अर्धा चमचा घातलेली, त्याचबरोबर इथं किचन किंग मसाला अर्धा चमचा घालून घेतलेला आहे आणि कसुरी मेथी आहे ती 1 चमचाला थोडीशी कमी आहे, 1 चमचा घातली तरीही चालू शकते। हातावरती चोळून मी ती त्यामध्ये घालून घेतलेली। त्यानंतर आल्याची पेस्ट आहे ती 1 चमचा घालून घ्यायची आहे आणि त्यानंतर मी चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे आणि हे सगळं मिश्रण आहे ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। एकदम एकजीव होईल असं मिश्रण आहे ते चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे। आता इथं बघू शकता छान अशी पेस्ट तयार झालेली। आता आपण काय करूया, हे जे पनीर कट करून घेतले होते ते त्याच्यामध्ये घालून घेऊया। आता माझ्या लक्षात आलं की आपण हे सगळं मिक्स करत असताना त्याच्यामध्ये हळद टाकायची विसरून राहिली होती, त्यामुळे मी ही शेवटी टाकलेली। तुम्ही ज्यावेळेस चटणी वगैरे टाकाल तर त्यावेळेस हळद अर्धा चमचा याच्यामध्ये घालून घ्या। आता आपण हे मोडण्यासाठी एक 10 ते 15 मिनिटांसाठी बाजूला ठेवूया आणि तोपर्यंत आपण कांदा आणि शिमला मिरची ती कट करून घेऊया। कांदा शिमला मिर्च बरोबरच मी कोबी पण थोडीशी कट करून घेणार आहे। आता कांदा कट झाल्यानंतर थोडंसं हाताच्या साहाय्याने असा थोडा त्याला मोकळा करून घ्यायचा म्हणजे व्यवस्थित आपल्याला पसरवता येतो। अशा पद्धतीने शिमला मिर्च पण एकदम बारीक अशी कट करून घ्यायची आहे। आता इथे बघू शकता शिमला मिर्च पण मी बारीक कट करून घेतलेली आहे, त्याचबरोबर थोडासा कोबी पण आपण कट करून घेऊया। आता हे आपलं सगळं कटिंग तयार झालेली। आता आपण आहे ना ते रोल करायला घेऊया। आता रोल करण्यासाठी इथं अगदी पहिल्या रोट्या करून घेऊया। आता रोटीसाठी इथं 15-20 मिनिटं मी पीठ भिजत ठेवलं होतं म्हणजे मुरत ठेवलं होतं। आता परत एकदा थोडंसं त्याला मळून घ्यायचं आहे म्हणजे पीठ आहे ते एकदम चिकन होतं आणि व्यवस्थित त्याच्या रोट्या आहेत त्या येतात। आता इथे याचे आपण गोळे करून घेऊया। मी रोट्या आहेत त्या एकदाच लाटून घेणार आहे आणि त्यानंतर आपण त्याची भाजी तयार करून आपण त्याच्यामध्ये सर्व करून घ्यायची आहे। आता इथे बघू शकता अशा पद्धतीने मी रोटी लाटून घेतलेली। तुम्हाला हवी असेल त्या पद्धतीने तुम्ही रोटी बनवू शकता, चौकोनी, ट्रायंगल किंवा कोणत्याही आकारामध्ये। त्यानंतर सगळ्या रोटीला आहे ते तेल लावून घेतलं, त्यावरती चांगलं जास्त पीठ भुरभुरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने रोल करून घ्यायचं आहे। त्यानंतर त्याची अशा पद्धतीने घडी करायची आणि हलक्या हाताने आहे ती चपाती किंवा रोटी आपण बोलू शकता तर ती लाटून घ्यायची आहे। तुम्ही नॉर्मल आपण चपाती करतो तशा पद्धतीने चपात्या करून घेतल्या तरीही चालू शकतं। आता इथे बघू शकता मी बाजूला ठेवते आणि तुम्हाला दुसरी एक पद्धत दाखवते। त्याच्यामुळे काय होतं की आतून एक 4 लेयर पडल्या जातात आपल्या रोटीला आणि मग ती खायला खूप छान लागते।
तर बघू शकता अशा पद्धतीनं दोन्ही बाजूच्या कडा आहेत त्या बंद करायच्या, त्यानंतर त्यावरती तेल लावायचं, परत पीठ टाकायचं, अशा पद्धतीची घडी करून घ्यायची चौकोनी आणि त्यानंतर रोटी आहे ती लाटून घ्यायची। आता इथं बघू शकता मी चौकोनी रोटी लाटून घेतलेली, तर आपण आता शेकून घेऊया। आता ही पण मी बाजूला ठेवते आणि आणखीन एक तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने मी लाटून घेतलेली आहे ते। अशा पद्धतीने अर्धी लाटून घ्यायची, त्यावरती तेल लावायचं, त्यानंतर पीठ बुरबुरायचं, एक साईडनं दुमडायची, दुसऱ्या साईडनं दुमडायची, परत तेल लावायचं, परत पीठ बुरबुरायचं आणि त्याचा चौकोन करून घ्यायचा आणि एकदम हलक्या हाताने आहे ती रोटी आहे ती लाटून घ्यायची। एकदम छान अशी 4 पदरी रोटी आहे ती आपली तयार होते। बघा आता इथं तेल म्हणजे आपल्या रोट्या आहेत त्या तयार झालेल्या, तवाही गरम झालेला आहे, तर आता आपण शेकून घेऊया। अशा पद्धतीनं रोट्या आहेत त्या शेकून घेऊया। एक बाजूनी थोडंसं शेकत आल्यानंतर दुसऱ्या बाजूनी थोडंसं तेल लावायचं, किंवा तुम्ही इथं तुपाचा किंवा मग बटर घरात असेल तर बटरचा वापरही करू शकता। इथं मी तेलाचा वापर केलेला आहे। अशा बाकीच्या ज्या रोट्या आहेत त्याही आपण अशाच प्रकारे भाजून घेऊया। रोटी भाजत असताना एकदम जास्त पण काळी होईपर्यंत भाजायची नाही, थोडीशी नॉर्मल भाजायची आहे, म्हणजे छान पांढरी पण राहते आणि आपण परत जर तिला जर शेकवणार असेल तर कमी भाजली तरीही चालू शकते। तर इथं बघू शकता जी चौकोनी आहे ती बघा त्याला आतून 4 लेअर पडल्या जातात आणि मस्त अशी फुगली जाते। अशा पद्धतीने सगळ्या रोट्या आहेत त्या शेकून झालेल्या आहेत। रोटी बघा कशी एकदम पांढरी शुभ्र अशा आपल्या झालेल्या आहेत। आता एक कढई घेतलेली, त्यामध्ये 1.5 पळी आहे ते तेल घालून घेतलेले आहे आणि त्यामध्ये आता आपण हे जे आपण पनीर भिजवून ठेवलं होतं किंवा मसाल्यामध्ये मुरत ठेवलं होतं ते त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। सुरुवातीला लगेच हलवायचं नाही, थोडंसं त्याला खालून भाजून द्यायचं आणि त्यानंतर हलक्या हाताने एकदम पनीर आहे ते हलवून घ्यायचे, कारण पनीर आहे ते शिजायला वेळ लागत नाही, लगेच 2 ते 5 मिनिटात पनीर आहे ते शिजून तयार होतं। त्यामुळे बघू शकता एक 5 मिनिटात पनीरनं तेल सोडायला सुरुवात केली, मसाले चांगले भाजलेले। आता त्यामध्ये मी शिमला मिर्च, कांदा आणि जी कोबी कट करून घेतली होती ती घालून घेतलेली आहे आणि एक 2 ते 3 मिनिटं आपण त्याला परतून घ्यायचे किंवा वाफवून घ्यायचे। आता इथं बघू शकता छान अशी व्यवस्थित आपली जी आपण भाजी ऍड केली होती ती वाफवलेली आहे आणि आता आपण गॅस आहे तो बंद करून घेऊया। एक 3 ते 4 मिनिटात भाजी आहे ती वाफवून निघते, त्यामुळे जास्त वेळ वाफवायची गरज लागत नाही। आता इथं आपण मेयोनीज करून घेऊया। आता इथं बघू शकता जे आपण काजूची कणी, मगज बीज आणि त्याचबरोबर इथं एक चीज घालून घ्यायचे, पनीरचे 2 तुकडे घालून घेतलेले आहेत आणि हे सगळं मिश्रण आहे ते आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि मिक्सरला चांगलं फिरवून घ्यायचं। मिक्सरला फिरवल्यानंतर मी थोडंसं एकदम किंचित त्याच्यामध्ये मीठ ऍड केलेले आणि परत थोडंसं पाणी घालून ते फिरवून घेतलेले। आता व्यवस्थित आपली पेस्ट आहे ती तयार झालेली आहे। इथं बघू शकता घरच्या घरी अशा पद्धतीचं मेयोनीज तुम्ही करून मुलांना खायला देऊ शकता, एकदम असं हेल्दी आहे। बाहेरचं विकतचं खराब देण्यापेक्षा अशा पद्धतीचं बनवून तुम्ही मुलांना देऊ शकता। आता इथं रोल्स बनवताना इथं चपाती घेतलेली, त्यावरती हे मेयोनीज लावून घेतलं, त्यानंतर हिरवी चटणी लावून घेतली आणि त्यानंतर आपण याच्यावरती जी पनीरची भाजी करून घेतली होती ती घालून घ्यायची आहे। अशा पद्धतीने भाजी मधोमध ठेवून त्यावरती थोडासा टोमॅटो सॉस घातलेला आहे, तुम्हाला नसेल आवडत तर नाही घातला तरीही चालू शकेल। अशा पद्धतीने रोल आहे तो करून घ्यायचा आहे। आता पहिला रोल आपला झालेला आहे, आता तो आपण बाजूला ठेवूया आणि आणखीन एक रोल आहे तो करून घेऊया। तशीच मी चपाती घेतलेली, त्याच पद्धतीने परत मी इथं मेयोनीज लावले। तुम्ही मेयोनीज तुम्हाला लावायचं नसेल तर वरूनही घातलं भाजीच्या वरून तरी चालू शकतं, नुसती चटणी लावली तरी चालू शकतं, किंवा मग टोमॅटो सॉस आहे तो चपातीला खाली लावून मेयोनीज वरनं घातलं तरी चालेल। कोणत्याही प्रकारे तुम्ही अशा पद्धतीने फोल्ड करू शकता। तर बघू शकता अशा पद्धतीने दुसरा रोलही आपला तयार झालेला आहे आणि खायला खूपच छान असे लागतात हे रोल। तुम्ही टिफिनमध्ये किंवा सकाळच्या ब्रेकफास्टला किंवा संध्याकाळी इव्हनिंग स्नॅक्समध्ये मुलांना अशा पद्धतीचे रोल करून देऊ शकता। अप्रतिम असे खायला रोल लागतात आणि मुलांना तर खूपच आवडतात। इथं तुम्ही बघू शकता इथं आपला मस्तपैकी असा पनीर रोल तयार झालेला आहे, तर नक्की बनवून बघा आणि रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा। चला तर वळूया आता आपल्या पुढच्या रेसिपीकडे। आहे बटाटा चीज रोल। तर त्यासाठी आता इथं आपण शिजवलेला बटाटा घेतलेले 4 ते 5 आणि तो हाताच्या साहाय्याने मी अशा पद्धतीने कुस्करून घेतलेले। तुम्ही किसणीवरती किसूनही घेऊ शकता किंवा मग स्मॅशरच्या साहाय्याने स्मॅश केले तरीही चालू शकतं। आता इथे 4 ते 5 बटाटे मी कुस्करून घेतलेले आहेत। एक कढई घेतलेली आहे, त्यामध्ये 1 ते 1.5 पळी तेल घालून घेतलेलं आहे आणि त्यानंतर त्यावरती 5 ते 7 कढीपत्त्याची पानं आहेत ते एकदम बारीक कट करून त्याच्यामध्ये घालून घेतलेली आहेत। तर बघू शकता कढीपत्ता घातल्यानंतर त्यावरती मी एक छोटा कांदा कट करून घेतला होता तो घालून घेतलेला आहे। आता कांदा थोडासा आहे तो सुरुवातीला भाजून घ्यायचा आहे आणि कांदा भाजत आल्यावर त्यावरती अर्धा चमचा आहे ते आलं लसूणची पेस्ट घालून घ्यायची। आलं लसूणची पेस्ट घातल्यानंतर चवीनुसार मीठ ऍड केलं, अर्धा चमचा हळद घालून घेतली आणि अर्धा चमच्याला थोडीशी जास्त
आपण इथं तर चटणीचा वापर केलेला आहे आणि त्यानंतर त्यावरती जो गोडा मसाला असतो किंवा तुमच्याकडे किचन किंग मसाला असेल किंवा गरम मसाला असेल तर त्यातील कोणताही एक मसाला अर्धा चमचा घालून घ्यायचा आहे आणि त्यानंतर बटाटा ॲड करून घ्यायचा। बटाटा ॲड केल्यानंतर चांगला मिक्स करून घ्यायचा आहे। थोडीशी वाफ काढून घ्यायची बटाट्याला। एक 5 ते 7 मिनिटात बटाटा आहे तो वाफून तयार होतो। त्यावरती फ्रेश कोथिंबीर घालायची आणि त्यानंतर गॅस आहे तो बंद करायचा आहे। चला तर आता आपली भाजी तयार झालेली आहे, आपली रोटी पण तयार आहे। आता आपण रोल बनवायला घेऊया। इथं रोटीला आहे ते मी हिरवी चटणी लावून घेतलेली आहे। तुमच्याकडे नसेल तर तुम्ही शेजवान चटणी लावली तरीही चालू शकते। त्यानंतर बटाटा यावरती घालून घ्यायचा, टोमॅटोचे तुकडे बारीक घालायचे, कांद्याचे तुकडे घालून घ्यायचे, कोथिंबीर घालायची आणि त्यावरती टोमॅटो सॉस घालून घ्यायचा आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीचा आहे तो रोल करून घ्यायचा आहे। आता इथं बघू शकता आपला पहिला बटाटा रोल तयार झालेला आहे। आता आपण दुसरा बटाटा रोल करायला घेऊया। तशीच मी आता दुसरी चपाती घेतलेली आहे किंवा इथं बोलू शकता की दुसरी रोटीही घेतलेली आहे। त्यानंतर त्याला हिरवी चटणी लावून घेतली, त्यावरती बटाटा घालून घेतलेला आहे। त्याच प्रोसेसनं आपण कांदा घातलेला आहे आणि त्यावरती टोमॅटोचे काप घालून घ्यायचे, कोथिंबीर घालायची फ्रेशवाली आणि त्यानंतर आपण यावरती हा रोल आहे तो आपण चीज रोल करणार आहे। तर त्यावरती चीज आहे ते किसून घ्यायचं। इथं मी अमूलचं चीज घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीनं रोल करून घ्यायचं आहे। आता इथं तवा गरम करून घेतलेला आहे आणि तव्यावरती हे दोन्ही रोल आहेत ते आपण तुपावरती, बटरवरती किंवा मग तेलावरती भाजून घ्यायचे। इथं मी तुपाचा वापर केलेला आहे आणि तुपावरती हे रोल आहेत ते भाजून घेते। अशा पद्धतीने 2-2 मिनिटं दोन्ही साईडने रोल आहेत ते भाजून घ्यायचे आहेत। चला मंडळी, आता आपण हे रोल आहेत ते कट करून घेऊया। अशा पद्धतीने क्रॉसमध्ये हे रोल आहेत ते कट करून घ्यायचे आणि असे तुम्ही मुलांना टिफिनमध्ये किंवा मग स्नॅक्समध्ये खायला देऊ शकता। चला तर आता सर्व करून घेऊया। याच्यासोबत तुम्ही हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉस किंवा जे आपण मिओनीज केलेलं आहे ते मुलांना खायला देऊ शकता। अप्रतिम अशी रेसिपी होते आणि खायला खूपच टेस्टी लागते। तर नक्की बनवून बघा अशा पद्धतीची। आणि तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ बघत असाल तर नक्की व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि एक छोटीशी कमेंट नक्की करा। मंडळी, तुम्ही तर आता बघितलेच आहात हे 2 व्हेज रोल। आता मी उद्याच्या रेसिपीमध्ये 2 नॉनव्हेजचे रोल दाखवणार आहे। त्यामध्ये चिकन रोल येणार आहे आणि एक एग रोल येणार आहे। तर अप्रतिम अशा दोन्ही रेसिपी आहेत, बघूनच तोंडाला तुमच्या पाणी सुटेल। तर नक्की उद्याचा व्हिडिओही बघायला विसरू नका। थँक्यू।